नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत क्रॉस चेक म्हणजे नेमकं काय। तुम्ही बँकेचा चेक दिला असेल किंवा घेतला असेल तेव्हा एक गोष्ट नक्कीच पाहिली असेल, चेकवर दोन तिरक्या लाईन किंवा ओळी काढलेल्या असतात। पण तुम्हाला माहिती आहे का त्या दोन ओळींचा खरा अर्थ म्हणजे काय असतो? चला पटकन त्यामागचं लॉजिक आहे ते समजून घेऊया। जेव्हा चेकवर वरच्या डाव्या कोपऱ्यात दोन तिरक्या ओळी किंवा लाईन काढल्या जातात त्याला क्रॉस चेक म्हणतात, म्हणजेच क्रॉस केलेला चेक। ह्या दोन ओळी चेकवर आल्यावर हा चेक कॅशने मिळत नाही, हा फक्त आणि फक्त बँक अकाउंट मध्ये जमा होऊ शकतो। म्हणजेच उदाहरणार्थ मी तुमचं नाव असलेला एक चेक दिला आणि त्यावर दोन ओळी काढल्या तर तुम्ही तो चेक बँकेला जाऊन कॅश स्वरूपात रक्कम घेऊ शकत नाही, तुम्हाला तो चेक तुमच्या अकाउंट मध्ये जमा करावा लागेल। मग दोन ओळी का काढतात? या ओळी काढण्यामागचे कारण काय तर ते म्हणजे सिक्युरिटी। पहिलं कारण म्हणजे फसवणूक टाळण्यासाठी, कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने चेक घेऊन ते पैसे काढू नयेत। दुसरं कारण म्हणजे रेकॉर्डचा पाठपुरावा राहावा, पैसे कोणाच्या अकाउंट मध्ये गेले याचा पुरावा बँकेकडे राहतो। तिसरं कारण म्हणजे व्यावसायिक व्यवहारांसाठी योग्य, कंपनी आणि व्यापारी नेहमीच क्रॉस चेक वापरतात। तर पुढच्या वेळी जर कोणी तुम्हाला चेक दिला आणि त्यावर दोन ओळी असतील तर लक्षात ठेवा तो एक क्रॉस चेक आहे आणि त्याचा वापर फक्त आणि फक्त अकाउंट डिपॉझिट साठीच होतो। म्हणजेच तुम्ही बँकेतून थेट हातात रोख रक्कम घेऊ शकत नाही, आधी तो चेक तुमच्या खात्यात जमा होतो आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यातून ते पैसे काढू शकता। आता यात अजून एक गुपित आहे, क्रॉस चेक म्हणजे दोन ओळी असलेला चेक दिला तर तो फक्त बँक खात्यात जमा होतो। म्हणजे आपण ज्या व्यक्तीच्या नावाने तो चेक दिला आहे तो चेक त्या व्यक्तीच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या बँक खात्यातच जमा होऊ शकतो, पण रोख रक्कम कॅशने मिळत नाही। पण जर त्या दोन ओळीच्या मध्ये तुम्ही अकाउंट पेई ओनली किंवा अकाउंट पेई ओनली असं लिहिलं तर तो चेक फक्त आणि फक्त त्या व्यक्तीच्याच खात्यात जमा होईल ज्याचं नाव तुम्ही चेकवर लिहिलं आहे। मग आता प्रश्न असा येतो की जेव्हा कोणाला चेक द्यायचा असेल तर तेव्हा बेअरर चेक द्यावा की क्रॉस चेक द्यावा? चला तर मग समजून घेऊया एका छोट्याशा उदाहरणातनं। माझा मित्र रवी याला यावेळी मी 50,000 रुपयांचा क्रॉस चेक दिला होता, पण पुन्हा एकदा घाई गडबडीत रवीकडून तो चेक कुठेतरी हरवला। आता हा चेक एका अज्ञात व्यक्तीच्या हातात लागतो, ती व्यक्ती थेट बँकेत जाते आणि म्हणते मला या चेकचे 50,000 रुपये रोख हवे आहेत। पण हा एक क्रॉस चेक होता आणि त्याच्यामध्ये अकाउंट टू पे ओनली असं लिहिलं होतं, त्यामुळे बँकला त्याला लगेच पैसे देता येत नाही। बँक विचारते तुमचं खाते क्रमांक द्या आणि ओळख सिद्ध करा। यामुळे हे क्रॉस व्हेरीफाय होतं की चेक घेऊन आलेली व्यक्ती खरंच रवी आहे की नाही, की मग दुसराच कोणी आहे, आणि जर तो रवी नसेल तर त्याला पैसे मिळणारच नाही। म्हणजे असा मोठा फ्रॉड होण्यापासून टाळला गेला। हाच तर क्रॉस चेकचा सगळ्यात मोठा फायदा आहे, हा चेक थेट हातात कॅश म्हणून मिळत नाही, तो फक्त खात्यात जमा होतो, त्यामुळे सिक्युरिटी वाढते आणि फसवणूक होण्याची शक्यता कमी होते। जेव्हा तुम्हाला एखाद्यावर पूर्ण विश्वास असेल आणि त्या विश्वासू व्यक्तीला कॅश द्यायचा असेल आणि बँककडे त्याचा कुठलाही ट्रॅक ठेवायचा नसेल तर तुम्ही नक्कीच बेअरर चेक वापरू शकता। पण जेव्हा एखादा व्यवहार करताय आणि तुम्हाला पुरावा हवाय की मी अमुक व्यक्तीला चेक दिला होता आणि तो पैसे घेऊन गेला, तेव्हा क्रॉस चेक वापराच, कारण अशा वेळी पैसे थेट त्याच्या खात्यातच जमा होतील। काय मग गंमतच आहे ना? आता तुम्हाला कळालंच असेल की क्रॉस चेक कधी वापरायचा आणि का वापरायचा। ही माहिती तुम्हाला आधीपासूनच माहिती होती का? खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।